आपल्याला प्रेक्षकांमधून प्रश्न आहे, बघूया काय विचारतात. माझे नाव संजय सोनवणे. मी सध्या ऑफिस बॉयची नोकरी करत आहे. या नोकरीत माझे उत्पन्न तितकेसे चांगले नाही, तर व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्याने माझ्या उत्पन्नात काही वाढ होऊ शकते का? परत विकासावरती येतोय आपण, काय म्हणाल तुम्ही? आमच्याकडे एक ऑफिस बॉय होता. एक दिवस मी काय झालं, एक दिवस मी सगळ्या अमेरिकन कंपनी आणि तो माइंडसेट त्याच्यामध्ये विचार करत असताना मी म्हटलं की हे जे काय म्हणतात आपण ऑफिस बॉयज आहेत त्यांच्याशी एकदा बोलावं. आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला माहिती आहे का की ऑफिस बॉय हा कॉन्सेप्ट आहे हा डिझॉल्व म्हणजे इव्हॅपरेट होत चालला आहे. काही काळानंतर पिऊन ही कॅटेगरी राहणार नाही आणि तर तुम्हाला स्वतःला स्किल करावं लागेल. आणि ते सांगितल्यानंतर त्याच्यात 2 मुलांनी 10 जणांना सांगितलं मी ते 2 मुलांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आणि एक आमच्या कंपनीतला मुलगा त्यांनी जाऊन कम्प्युटरचं शिकायचं. आम्ही सांगितलं की जर का तुला मार्क चांगले मिळाले तर सबंध फी कंपनी देईल, नाही मिळाले तर नाही, मग करायचं तर तुला नीट अभ्यास करावा लागेल. आणि त्याला ते सगळे पैसे कंपनीने दिले आणि तो आज ऑफिस बॉयची नोकरीच्या मधून जाऊन डेस्कवरती बाकीच्या जणांसारखा सगळ्यांबरोबर बसून काम करतोय. तर आताचा जॉब बरोबर वाटत नाही. म्हणजे हे बघायला पाहिजे प्रथम की इथे स्वतःला बदलण्याची काही ऑपॉर्च्युनिटी आहे का. तुमचे कोणी साहेब आहेत, बॉस आहेत, त्यांच्याशी बोलायचं की मी काय चांगलं करू शकतो. त्याच्यामध्ये आहे तिकडे तुम्ही स्वतःला पहिल्यांदा इम्प्रूव्ह करायला बघा. त्या तुमच्या बॉस जो तुम्हाला कदाचित काही फारशी संधी देत नाही त्याचा तुम्ही वापर करा. कसा वापर करा? स्वतःला घडवण्यामध्ये. तुम्हाला तो बॉस तुम्हाला आवडला नाही तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही हा बघा की कोणते स्किल तुम्हाला आणखीन घेतलं तुम्ही तर तुम्हाला त्या कंपनीमध्ये फायदा होईल. नाहीच असेल काही, कधी शक्यता असते की इथे काही संधी जास्त उपलब्ध नाहीये, मग तेव्हा दुसऱ्याचा विचार करावा, दुसऱ्या जॉबचा. कारण आता नाहीतर आपण म्हणतो ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड. नेहमीच जे दूरचं आहे ते हवं असतं. दूरचं छान वाटतं, बऱ्याचदा खिशामध्ये संधी असते ती दिसत नाही. तर म्हणून आहे ती नोकरी पटकन सोडायचा विचार करू नये आणि योग्य स्किलिंगचा निश्चित विचार करावा.